Okay, now we are going to discuss about next and last part of फार्मेकोकायनेटिक्स. तर फार्मेकोकायनेटिक्स मध्ये बघा आपण चार पार्ट बघितले: ऍब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम and last part is the excretion. So today we are going to discuss about this last part of pharmacokinetics, that is excretion of drugs. Okay, what are the learning outcomes of this session? पहिला learning outcome आहे, the learner will be able to define excretion of drugs and describe routes of excretion of drugs. म्हणजे excretion of drug म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे रूट्स कोणकोणते आहेत, हा पार्ट या सेशन मध्ये आपण काय करायचा आहे, डिस्कस करायचा आहे. So first we are discussing about excretion. What is excretion? Okay, so what is excretion? Excretion means removal or elimination of systemically absorbed drug and its metabolite out of the body. Okay, म्हणजे excretion ची definition simple आहे. What is excretion? It is nothing but the removal of or elimination of systemically absorbed drug or its metabolite आउट ऑफ द बॉडी. ओके, फ्रॉम आवर बॉडी. तर लक्षात घ्या, आपल्या बॉडीमध्ये सिस्टेमिकली ॲब्सॉर्ब झालेला ड्रग असेल त्याचं आपल्या बॉडीमधून बाहेर फेकणं, त्याला आपल्या बॉडीमधून बाहेर फेकणं किंवा त्या ड्रगच्या मेटाबॉलाइटला आपल्या बॉडीच्या बाहेर फेकणं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एक्सक्रीशन. ओके, all drugs are excreted by other route than their route of administration. तर मेजॉरिटीली काय होतं की ज्या रूटनं आपण ड्रग घेतो त्याच रूटनं ड्रग बाहेर पडण्याची शक्यता खूप कमी असते. ओके, तर ऑल ड्रग्स काय होतात, ज्या रूटनं घेतले जातात त्या रूटनं एक्सक्रीट न होता त्याच्यापेक्षा वेगळ्या रूटनं एक्सक्रीट केले जातात. पण प्रत्येक सेंटेन्सला इथं काहीतरी एक्सेप्शन असतं. एक्सेप्शन आहे इन्हेलेशन व्होलेटाईल जनरल अनॅस्थेटिक्स, हे एक्सेप्शन आहे. म्हणजे इन्हेलेशन व्होलेटाईल जनरल अनॅस्थेटिक्स हे जे सबस्टन्सेस आहेत हे इन्हेलेशन रूटने घेतले जातात आणि त्यांचं एलिमिनेशन सुद्धा इन्हेलेशन रूटनंच होतं. ओके, पण बाकीचे जे ड्रग्ज आहेत त्या ड्रगचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन वेगळा असतो आणि रूट ऑफ एलिमिनेशन वेगळा असणार आहे. त्याच रूटनं ड्रग एलिमिनेट होत नाही. एक्सेप्शन आहे फक्त इन्हेलेशन व्होलेटाईल जनरल अनॅस्थेटिक्स विच आर ॲडमिनिस्टर्ड बाय inhalation route and these are also excreted through the inhalation route. ओके, समजलं एक्सक्रीशन म्हणजे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रूट्स ऑफ एक्सक्रीशन. तर एक्सक्रीशनचे रूट्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया. रूट्स ऑफ एक्सक्रीशन बघा कोणकोणते आहेत. फर्स्ट, मेजर रूट ऑफ एलिमिनेशन ऑफ ड्रग और एक्सक्रीशन ऑफ ड्रग इज यूरिन. सेकंड इज feces. ओके, थर्ड इज exhaled air. Fourth is saliva and sweat. And fifth is milk. तर आपण हे वन बाय वन रूट्स डिस्कस करायचे आहेत. First we are going to discuss about urine. Okay, urine is formed in the kidney, okay, by three important mechanisms. Okay, most important route of excretion, urine is the most important route of excretion. म्हणजे मी मगाशी सुद्धा तुम्हाला सांगितले की जवळजवळ 90% ड्रग्ज हे युरिन मधून एलिमिनेट केले जातात. ओके, प्रायमरी ऑर्गन फॉर एक्सक्रीशन ऑफ ऑल वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. युरिन हा महत्वाचा काय आहे, प्रायमरी रूट आहे किंवा किडनी हा प्रायमरी ऑर्गन आहे की ज्या ऑर्गन थ्रू जे वॉटर सोल्युबल ड्रग्ज आहेत, ऑल वॉटर सोल्युबल ड्रग्ज आर एलिमिनेटेड. वॉटर सोल्युबल ड्रग्ज सगळे सबस्टन्सेस, वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस सगळे युरिन मधून काय केले जातात, एलिमिनेट केले जातात. ओके, सो दिस इज द schematic representation we can say of this nephron. हे नेफ्रॉन आहे असं कन्सिडर करा. नेफ्रॉनचा हा पहिला जो पार्ट आहे दॅट इज द बाउमन्स कॅप्सूल. ओके, आणि त्याच्यानंतर या ट्युब्युल्स आपल्याला बघायला मिळतात आणि ट्युब्युल्स नंतर या बाउमन्स कॅप्सूलमध्ये कॅपिलरीचं जाळं असतं. ओके, ॲफरंट आर्टेरिओल
आणि इफरंट आर्टेरिओल असं आपण बघतो. ॲफरंट आर्टेरिओल नंतर इफरंट आर्टेरिओल, आणि या ॲफरंट आणि इफरंट आर्टेरिओलच्या मध्ये या बाउमन्स कॅप्सूलमध्ये आणखी लहान अशा काय असतात, जाळ्या तयार होतात, कॅपिलरीज तयार होतात. याला आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो. ओके. आणि नंतर ही इफरंट आर्टेरिओल या नेफ्रॉनची जी ट्युब्युल्स आहेत याच्या अवतीभोवती जाळ्या निर्माण करते, कॅपिलरीज निर्माण करते. ओके. कॅपिलरी नेटवर्क अराउंड द ट्युब्युल्स दॅट इज कॉल्ड एज पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. त्यांना आपण पेरिट्युब्युलर कॅपिलरीज असं म्हणतो. परत या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज एकत्र येतात आणि व्हेन्युल्स तयार करतात, आणि व्हेन्युल्स एकत्र येऊन व्हेन तयार होते, आणि ही व्हेन रिनल व्हेनमधून किडनीमधून बाहेर पडत असते. हे आपण ऑलरेडी HAP मध्ये लास्ट इयरला डिस्कस केलेलं आहे. The amount of drug or metabolite present in urine depends upon what? तर कोणकोणत्या गोष्टीवर अमाऊंट ऑफ ड्रग ऑर मेटाबोलाइट विच शुड बी प्रेझेंट इन द युरिन कशावर डिपेंड असतो बघा. पहिलं हे डिपेंड असतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटवर. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन त्या ड्रगचं कसं होतं, तो ड्रग ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमधून युरिनमध्ये येऊ शकतो का, याच्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिपेंड असणार आहे. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जेवढं जास्त होईल तेवढा जास्त ड्रग ट्युब्युलमध्ये येणार आहे नेफ्रॉनच्या. ओके. दुसरं बघा, मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, तर नेफ्रॉनमध्ये जो ड्रग आलेला आहे ह्या नेफ्रॉनमधून ड्रग परत ट्युब्युलमधून ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये जाणं, याला आपण काय म्हणतो, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन म्हणतो. म्हणजेच ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इथं कमी होणार आहे युरिनमधून. ओके. म्हणून हे मायनस केलेलं आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. आणि प्लस बघा काय असतं, प्लस ॲक्टिव्ह सिक्रिशन. ॲक्टिव्ह सिक्रिशन म्हणजे काय, पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमधून ड्रग परत ट्युब्युल्समध्ये पाठवला जाऊ शकतो, याला आपण ॲक्टिव्ह सिक्रिशन असं म्हणतो. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मायनस ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन प्लस ॲक्टिव्ह सिक्रिशन, एवढं कॉन्सन्ट्रेशन युरिनमध्ये ड्रगचं आपल्याला बघायला मिळतं. बरोबर आहे का. युरिनमध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं, अमाऊंट ऑफ ड्रग कशावर डिपेंड असणार आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जास्त झाला ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन जास्त झालं ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल युरिनमधून. ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन कमी होत असेल ड्रगचं, तर ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन युरिनमध्ये चांगलं राहील. ॲक्टिव्ह सिक्रिशन जास्त होत असेल तर युरिनमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील. ॲक्टिव्ह सिक्रिशन कमी होत असेल तर युरिनमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी राहील. लक्षात येत आहे. सो दिस 3 प्रोसेसेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट which decide how much quantity of drug or its metabolite can be eliminated from the urine. ओके. तर युरिनमधून किती ड्रग एलिमिनेट होणार हे या 3 प्रोसेसेस ठरवत असतात. समजलं. आता बघूया ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे काय. ग्लोमेरुलर कॅपिलरीज मध्ये लार्ज पोर्स प्रेझेंट असतात. ओके. आणि त्याचबरोबर जर बघितलं आपण, ही जी ॲफरंट आर्टेरिओल आणि इफरंट आर्टेरिओल यांच्यामधला जो गॅप डायमीटर आहे तो ॲफरंट आर्टेरिओलमध्ये जास्त असतो, इफरंटमध्ये कमी असतो. त्याच्यामुळे प्रेशर डेव्हलप होतं, आणि प्रेशर डेव्हलप झाल्यामुळं भरपूर प्रमाणामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेट ह्या लार्ज पोर्समधून कुठे येतं, ट्युब्युल्समध्ये येतं. आणि ह्या ट्युब्युल्समध्ये फ्री ड्रगसुद्धा येत असतो. फ्री ड्रग जो आहे, बाउंड ड्रग नाही, बाउंड ड्रग कधी ब्लडमध्येच राहणार आहे. फ्री ड्रग मात्र कुठे येईल, ह्या ट्युब्युलमध्ये येणार आहे. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जेवढं जास्त होईल तेवढा जास्त फ्री ड्रग कशामध्ये येईल, ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमध्ये येईल. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग प्लेज अन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दिस केस. तर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर जास्त असेल ड्रगचं तर फ्री ड्रग कमी असेल, आणि तो फ्री ड्रग मग ट्युब्युलमध्ये कमी येईल. ओके. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जर चांगलं नसेल, कमी प्रमाणामध्ये असेल, तर फ्री ड्रग जास्त असेल, आणि तो फ्री ड्रग ब्लडमधून ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमध्ये जास्त येईल. लक्षात येते. आणि दुसरं गोष्ट आहे रिनल ब्लड फ्लो. रिनल ब्लड फ्लो जेवढा चांगला असेल तेवढा ड्रग कशामध्ये येऊ शकतो, ट्युब्युलमध्ये येऊ शकतो. दुसरं आहे ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, रिएंट्री ऑफ ड्रग बॅक टू सिस्टेमिक सर्क्युलेशन. म्हणजे याच्यामध्ये काय होतंय की ड्रग परत सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये जाणं, याला आपण रिॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. आणि हे कधी पॉसिबल आहे, कारण बघा या ट्युब्युलच्या वॉलला ड्रगला क्रॉस करून जायचं आहे, कॅपिलरीच्या वॉलला क्रॉस करून ड्रग तिकडे पलीकडे जाणार आहे. असं कधी पॉसिबल आहे,
पॅसिव्ह डिफ्युजन मेकॅनिझमने हे होऊ शकतं. आणि पॅसिव्ह डिफ्युजन मेकॅनिझमनं जर ड्रगला अशा मेम्ब्रेनला क्रॉस करायचं असेल तर तो ड्रग लिपिड सोल्युबल असला पाहिजे. आणि लिपिड सोल्युबल कुठला असतो ड्रग, तर जो अनआयनाइज राहिलेला असतो. जो ड्रग या ट्युबिलमध्ये आलेला आहे फ्री ड्रग, यातला जो ड्रग अनआयनाइज फॉर्ममध्ये आहे तो अनआयनाइज ड्रग रिॲब्सॉर्ब होऊ शकतो. म्हणजे लक्षात घ्या, जर वॉटर सोल्युबल ड्रग असेल तर तो आयोनाइज राहील आणि तो रिॲब्सॉर्ब चांगला होणार नाही. ओके. आणि जर लिपिड सोल्युबल ड्रग असेल तर मात्र तो अनआयनाइज फॉर्ममध्ये राहील आणि त्याचं रिॲब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होईल. या कंडिशनमध्ये युरिनमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजेच लिपिड सोल्युबिलिटीवर हे डिपेंड आहे. आणि लिपिड सोल्युबिलिटी ड्रगची बऱ्याच, कारण हे ड्रग्स काय असतात, आयदर वीक ॲसिड असतात किंवा वीक बेसिस असतात. आणि ह्या वीक ॲसिड किंवा वीक बेस ड्रगची लिपिड सोल्युबिलिटी जी आहे ती कशावर डिपेंड असते, pH वर डिपेंड असते. इट इज डिपेंडेंट अपॉन द pH, युरिन pH. तर युरिनचा pH कसा आहे यावर सुद्धा काय ठरतं, ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन ठरत असतं. लक्षात घ्या, युरिनचा pH आयोनाइज ड्रग लेस लिपिड सोल्युबल असतो आणि तो रिॲब्सॉर्ब होत नाही, हे आपण बघितलं. तर ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन pH वर डिपेंडन्स आहे. आयनायझेशन स्टॅटस डिपेंड्स अपॉन द pH ऑफ द युरिन, कारण वीक बेसिस किंवा वीक ॲसिडिक ड्रग्ज असतात. आता बघूया, वीक बेसिस आपण घेतले आणि वीक बेस बेसिक pH मध्ये जर ठेवला तर या बेसिक pH मध्ये वीक बेस ड्रग अनआयनाइज राहतो आणि तो लिपिड सोल्युबल असतो. त्याच्यामुळे त्याचं काय होणार आहे, रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. ओके. म्हणजे युरिनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. तर हाच बेसिक ड्रग, वीक बेसिक ड्रग जो आहे तो जर आपण काय केलं, ॲसिडिक pH मध्ये आणला, म्हणजे युरिनचा pH ॲसिडिक केला तर मात्र काय होतं, दॅट वीक बेस रिमेन्स आयनाइज्ड. वीक बेस काय होतो, आयनाइज होतो आणि लेस लिपिड सोल्युबल होतो आणि मग त्याचं रिॲब्सॉर्प्शन होणार नाही. म्हणजे लक्षात ठेवा, बेसिक ड्रगचं फास्ट एलिमिनेशन करायचं असेल तर आपल्याला युरिनचा pH हा ॲसिडिक करावा लागतो. कारण युरिनचा pH जर ॲसिडिक झाला तर हा वीक बेसिक ड्रग आयोनाइज राहतो या pH मध्ये आणि आयोनाइज झालेला ड्रग रिॲब्सॉर्ब होत नाही, तो युरिनमधून एलिमिनेट केला जाईल. ओके. म्हणजेच वीक बेस ह्या ड्रगचं जर पॉयझनिंग झालं तर आपल्याला त्याचं एलिमिनेशनचा रेट वाढवायचा असेल तर pH युरिनचा काय करायला पाहिजे, आपण ॲसिडिक करायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. त्याच्या विरुद्ध बघा, वीक ॲसिडिक ड्रग आपण घेतला आणि वीक ॲसिडिक ड्रग आपण ॲसिडिक pH मध्ये ठेवला, युरिनचा pH ॲसिडिक आहे असं जर आपण कन्सिडर केलं आणि त्यामध्ये वीक ॲसिडिक ड्रग जर गेला तर तो अनआयनाइज राहतो आणि तो अनआयनाइज ड्रग लिपिड सोल्युबल असतो आणि त्याच्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन होणार आहे, रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. अशा वेळी ह्या वीक ॲसिडिक ड्रगचं एलिमिनेशनचा रेट कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो, कारण त्यातला बराच ड्रग रिॲब्सॉर्ब होतो. ओके. पण हाच वीक ॲसिडिक ड्रग जर आपल्याला आपण काय केलं, बेसिक pH मध्ये जर ठेवला तर काय होतं, ड्रग रिमेन्स आयनाइज्ड, ड्रग आयनाइज होतो आणि आयनाइज झालेला ड्रग हा लेस लिपिड सोल्युबल असतो आणि लेस लिपिड सोल्युबल ड्रग काय होणार आहे, रिॲब्सॉर्ब होणार नाही. ओके. तर लेस लिपिड सोल्युबल ड्रग रिॲब्सॉर्ब होत नाही. तर यावरून काय आपल्या लक्षात आलं की ड्रग जर ॲसिडिक असेल म्हणजे ड्रग पॉयझनिंग झाला असेल आणि तो पॉयझनिंग झालेला जो ड्रग आहे तो वीक ॲसिडिक आहे तर युरिनचा pH आपल्याला बेसिक करायला पाहिजे, तर लवकर त्याचं एलिमिनेशन होईल. आणि जर ड्रग काय असेल, तो पॉयझन जर असेल तर जर तो पॉयझन वीक बेस असेल तर आपल्याला युरिनचा pH ॲसिडिक करायला पाहिजे, तर त्याचं लवकरात लवकर एलिमिनेशन होईल. नेक्स्ट बघा, तिसरी जी स्टेप आहे ट्युब्युलर ऑर ॲक्टिव्ह सिक्रिशन. आता ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग फ्रॉम ब्लड कॅपिलरीज इन टू द ट्युब्युल्स. ट्युब्युल्समधून ड्रग कशामध्ये, ब्लड कॅपिलरीजमधून ट्युब्युल्समध्ये ट्रान्सपोर्ट होणं ड्रगचा, याला आपण ट्युब्युलर ऑर ॲक्टिव्ह सिक्रिशन असं म्हणतो. आता ॲक्टिव्ह सिक्रिशन म्हणजे याच्यामध्ये एनर्जी खर्च होते. फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन हा फ्लो होऊ शकतो आणि इट इज पॉसिबल ओनली इफ ड्रग इज इन द फ्री फॉर्म. फ्री फॉर्ममध्ये असला ड्रग तरच तो ॲक्टिव्ह सिक्रिशन त्याचं होऊ शकतं. किंवा जो ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंड आहे त्याचं ॲक्टिव्ह सिक्रेशन होणार नाही, म्हणजे प्रोटीन बाउंड ड्रग जो आहे त्याचं ॲक्टिव्ह सिक्रेशन होणार नाही, त्याचं एलिमिनेशन फास्ट होणार नाही.
ओके, म्हणजे जो ड्रग हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड असतो त्या ड्रगचं लवकर एलिमिनेशन होत नाही, कारण फ्री ड्रग कमी प्रमाणामध्ये असतो आणि फ्री ड्रग जर कमी प्रमाणामध्ये असेल तर कमी प्रमाणामध्ये त्याचं ॲक्टिव्ह सिक्रिशन होईल, त्याचबरोबर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनसुद्धा त्याचं कमी प्रमाणात होईल आणि त्या ड्रगचं एलिमिनेशनचा रेट कमी असतो. त्याच्यामुळं तो ड्रग जास्त वेळ आपल्या बॉडीमध्ये राहतो आणि त्याचा ड्युरेशन ऑफ ॲक्शन जास्त असू शकतो. ओके, समजतंय? हे सगळं एकमेकावर काय आहे? डिपेंड आहे. बाउंड ड्रग फ्री होईल. फ्री ड्रग बघा, फ्री ड्रग ज्यावेळी इकडे येणार आहे त्यावेळी बाउंड ड्रग थोडा फ्री होतो, कारण त्यांच्यामध्ये काय असतं, इक्विलिब्रियम असतं. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे आणि इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी थोडा बाउंड ड्रग परत फ्री होतो आणि तो ड्रग परत इकडे येऊ शकतो. असं ॲक्टिव्ह सिक्रेशन होऊ शकतं. Penicillin, morphine, meperidine, salicylates, phenylbutazone, digoxin, these are the drugs which are eliminated through the urine. Urine मधून एलिमिनेट होणारे ड्रग कोणकोणते आहेत बघा. मेजॉरिटी ऑफ ड्रग्स. आता काही एक्झाम्पल्स दिले तिथं, पण बरेच ड्रग युरिन मधून एलिमिनेटेड होतात. पेनिसिलिन, मॉर्फिन, मेपेरिडिन, सॅलिसिलेट्स, पेनिलब्युटाझोन अँड डिगॉक्झिन हे एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत. नाउ नेक्स्ट रूट ऑफ एलिमिनेशन इज फिसिस. ओके, तर फिसिस मध्ये काय बघा, अनॲब्सॉर्ब्ड फ्रॅक्शन ऑफ ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रग. ओरली घेतलेला जो ड्रग आहे तो स्टमकमध्ये येतो, स्टमकमधून परत इंटेस्टाईनमध्ये जातो, इंटेस्टाईनमधून तो सरकत कुठे जातो तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातो, म्हणजे कोलॉनमध्ये जातो आणि कोलॉनमधून रेक्टममध्ये जातो आणि रेक्टममधून त्याचं फिसेसमधून एलिमिनेशन होऊ शकतं जर त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन झालं नाही तर. ओके, म्हणजेच जो ड्रग, आता सगळाच ड्रग काय ॲब्सॉर्ब होतो असं नसतं, काही ओरली घेतलेला ड्रग सगळाच ॲब्सॉर्ब होतोय असं नाही. अनॲब्सॉर्ब ड्रग सुद्धा असू शकतो आणि ओरली ॲडमिनिस्टर्ड ड्रगच्या जो डोस, जो फ्रॅक्शन काय आहे, अनॲब्सॉर्ब्ड आहे, तो ड्रग फिसेसमधून एलिमिनेट होऊ शकतो. त्याच बरोबर बऱ्याच वेळेला काय होतं की काही ड्रग्ज काय होतात, लिव्हरमध्ये येतात, लिव्हरमधून बाईल थ्रू परत ते इंटेस्टाईनमध्ये येतात आणि असे ड्रग्ज म्हणजे बघा, ॲब्सॉर्ब झालेला ड्रग सुद्धा लिव्हरमध्ये येतो, लिव्हरमधून बाईलमध्ये येतो आणि बाईलमधून परत बाईल डक्टमधून हिपॅटोबिलियरी डक्टमधून हा ड्रग परत इंटेस्टाईनमध्ये येऊ शकतो आणि मग इंटेस्टाईनमध्ये आल्यानंतर काय होणार, परत त्याचं पुढं फिसेसमधून एलिमिनेशन होऊ शकतं. म्हणजे अनॲब्सॉर्ब ड्रग आणि ॲब्सॉर्ब झालेला ड्रग लिव्हर थ्रू, बाईल थ्रू कुठे येऊ शकतो, परत इंटेस्टाईनमध्ये येऊन परत त्याचं फिसेसमधून एलिमिनेशन होऊ शकतं. रिलेटिव्हली लार्जर मॉलिक्युल्स म्हणजे ज्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे असे सबस्टन्सेस बाईल थ्रू परत इंटेस्टाईनमध्ये येतात आणि त्यांचं एलिमिनेशन फिसेसमधून होऊ शकतं. एक्झाम्पल्स बघा कुठले कुठले ड्रगचे जे फिसेसमधून एलिमिनेट केले जाऊ शकतात. इरिथ्रोमायसिन, ॲम्पिसिलिन, रिफाम्पिन, टेट्रासायक्लिन, दीज आर दी अँटीबायोटिक्स विच आर एलिमिनेटेड थ्रू द फिसेस. हे फिसेसमधून एलिमिनेट केले जाऊ शकतात. ओके, समजलं फिसेस. नाउ नेक्स्ट इज एक्झाल्ड एअर. नेक्स्ट काय आहे, एक्झाल्ड एअर म्हणजे जी आपण एअर एक्झाल करतो, बाहेर फेकतो, उश्वास आपण ज्याला म्हणतो, तो जो आहे त्या एअरमधून ड्रग बाहेर जाणं. ओके, तर मोस्टली गॅसेस फॉर्ममध्ये जर ड्रग असेल तर तो एक्झाल्ड एअरमधून जाऊ शकतो. व्होलेटाईल जनरल अनेस्थेटिक्स आहेत, पॅराल्डिहाइड हा ड्रग आहे आणि अल्कोहोल. आता अल्कोहोल आपण माहिती आहे, आपलं अल्कोहोल एखाद्याने घेतला असेल, एखाद्यानं अल्कोहोल घेतला असेल तर आपण ओळखतो कसं अल्कोहोल घेतल्यानं. बघा, अल्कोहोल घेणारा पर्सन ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी त्याच्या श्वासातनं जो हवा बाहेर पडते, ते जी हवा बाहेर पडते त्याच्यामधून आपल्याला वास येतो, बरोबर आहे की नाही. म्हणजेच आपण समजतो की यानं काय केलेलं आहे, अल्कोहोल घेतलेलं आहे, दारू प्यालेला आहे. लक्षात येते. तर असे जे ड्रग्ज आहेत गॅसेस फॉर्ममध्ये असणारे ड्रग, व्होलेटाईल जनरल अनेस्थेटिक्स आणि पॅराल्डिहाइड आणि अल्कोहोल, हे ड्रग्ज काय होतात, एक्झाल्ड एअर थ्रू एलिमिनेट केले जाऊ शकतात. ओके, now the concentration of drug which can be exhaled through the exhaled air, it depends upon partial pressure of drug in the blood. ब्लडचं ड्रगचं ब्लडमध्ये किती पार्शियल प्रेशर आहे याच्यावर काय ठरतं, किती अमाऊंट ऑफ ड्रग, किती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग एक्झाल्ड एअरमधून
काय होणार आहे, बाहेर फेकलं जाणार आहे, एक्सक्रीशन त्याचं होणार आहे. हे कशावर डिपेंड असतं, पार्शियल प्रेशर ऑफ ड्रग इन द ब्लड. ओके, so this is the third route of elimination. Now next route of elimination is saliva and sweat. तर सलायवा आणि स्वेट मधून सुद्धा काही वेळेला ड्रग एलिमिनेट केले जाऊ शकतात. मायनर, दीज आर दी मायनर रूट्स. कारण सलायवा काय अशी खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होते का हो, नाही. स्वेट पण खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो का कम्पॅरेटिव्हली युरिन बरोबर, तर नाही. तर हे मायनर रूट्स आहेत, कारण हे मायन्यूट क्वांटिटीमध्ये तयार केले जातात, म्हणून मायन्यूट कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग यांच्यामधून एलिमिनेट केलं जाऊ शकतं. दीज आर दी मायनर रूट्स. ड्रग्स विच आर एलिमिनेटेड बाय सलायवा अँड स्वेट आर कुठले कुठले आहेत बघा, लिथियम, पोटॅशियम आयोडाईड, थायोसायनेट्स, ओके, देन रिफाम्पिन अँड हेवी मेटल्स. ओके, म्हणजे लिथियम, पोटॅशियम आयोडाईड, थायोसायनेट, रिफाम्पिन, हेवी मेटल्स हे सबस्टन्सेस सलायवा किंवा स्वेटमधून एलिमिनेट केले जाऊ शकतात. बऱ्याच वेळेला बघा, असे जर ड्रग सलायवामधून एलिमिनेट केले जात असतील तर बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या ड्रगची मेटॅलिक टेस्ट लागते. म्हणजे काही ड्रग्ज घेतल्यानंतर आपल्या तोंडाची चव जाते, आपण म्हणतो. चव का जाते, तर हे ड्रग तिथे एलिमिनेट होत असतात सलायवामध्ये, आणि त्याच्यामुळं आपली चव बिघडते. ओके, सलायवा अलॉंग विथ ड्रग इज स्वॅलोड. आता बऱ्याच वेळेला ड्रग सलायवामध्ये आला तर सलायवा काय आपण कायमच थुकून देत नाही, तर बऱ्याच वेळेला सलायवा आपण इंजेस्ट सुद्धा करत असतो, घेत सुद्धा असतो आतमध्ये, आणि मग सलायवा बरोबर ड्रग परत सॉल्व्ह केला जाऊ शकतो. म्हणजे परत त्याला ओरल रूटचं जे काही फेट आहे ते सगळं फॉलो करावं लागतं. इट मीट्स फेट लाईक ओरली टेकन ड्रग, परत त्याला ओरली टेकन ड्रग सारखी ट्रीटमेंट दिली जाईल आपल्या बॉडीकडून. ओके, तर सलायवा आणि स्वेट समजलं का. दिस इज द फोर्थ रूट ऑफ एलिमिनेशन अँड लास्ट रूट ऑफ एलिमिनेशन, दॅट इज द मिल्क. ओके, सम ड्रग्स आर एलिमिनेटेड थ्रू द मिल्क, ओके, ऑफ ब्रेस्ट फीडिंग वुमेन. ब्रेस्ट फीडिंग वुमन जी आहे, या ब्रेस्ट फीडिंग वुमनच्या मिल्कमधून काय होणार आहे, काही ड्रग्ज एलिमिनेट केले जाऊ शकतात. इट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मदरसाठी हा रूट काही इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे मिल्कमधून किती ड्रग बाहेर पडणार आहे हे याचं जे देणं घेणं मदरला काही नाही आहे. ओके, मदरसाठी त्याचा काही म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस नाही आहेत. पण इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड डेंजरस फॉर सकलिंग इन्फंट. तर सकलिंग इन्फंट जो आहे, जो इन्फंट हे मिल्क घेत आहे, जे लहान बाळ हे मिल्क घेणार आहे, त्या लहान बाळामध्ये त्या ड्रगची टॉक्झिसिटी प्रोड्यूस होऊ शकते. कारण तो जरी कमी प्रमाणामध्ये ड्रग एलिमिनेट होत असेल तरी सुद्धा तेवढा डोस हा या लहान बाळासाठी टॉक्झिक असू शकतो. म्हणून इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर सकलिंग इन्फंट. आणि म्हणून बऱ्याच वेळेला जे प्रेग्नंट वुमन असतात, त्याचबरोबर ज्या लॅक्टेटिंग वुमन असतात, ओके, या वुमेनना आपण ड्रग देत असताना खूप काळजी घ्यावी लागते. रॅदर त्यांना ड्रग द्यायचेच नाहीत. काय त्यांना इन्फेक्शन वगैरे होऊ नये याची काळजीच घेतली जाते. काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं यांच्यामध्ये. ड्रग ट्रान्सपोर्ट बाय पॅसिव्ह डिफ्युजन इन द मिल्क. मिल्कमध्ये ड्रग कसा येतो, तर पॅसिव्ह डिफ्युजन मेकॅनिझमने येत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की पॅसिव्ह डिफ्युजननं जर ड्रग मिल्कमध्ये येत असेल तर काय आहे, लिपिड सोल्युबल असला पाहिजे, म्हणजेच तो अनआयनाइज राहायला पाहिजे. तर अनआयनाइज राहायचा असेल तर परत pH आला तर आपल्याला मिल्कचा pH काय असतो ते बघायला पाहिजे. ओके, मिल्क इज हॅव्हिंग सम वॉट लोअर pH. लोअर pH म्हणजे थोडासा ॲसिडिक pH आपल्याला बघायला मिळतो मिल्कचा. ओके, जे काही लॅक्टेटिंग वुमनचं मिल्क असतं याचा pH जर बघितला आपण, हा न्यूट्रल नसतो, तर थोडासा तो ॲसिडिक साईडला असतो. आणि थोडासा ॲसिडिक साईडला असल्या कारणानं मग इथं जे ड्रग येतात त्यातले बेसिक ड्रग काय होतील, आयोनाइज होतील आणि मिल्कमध्ये राहतील. म्हणजेच मिल्कमधून मोस्टली कुठले ड्रग एलिमिनेट केले जातात, बेसिक ड्रग कॉन्सन्ट्रेट्स इन द मिल्क, अँड मिल्कमधून हे बेसिक ड्रग्ज काय केले जातात, जास्त प्रमाणामध्ये एलिमिनेट केले जातात. ओके, ॲडवाइस टू लॅक्टेटिंग वुमन काय आहे बघा, ॲडमिनिस्टर्ड ड्रग ओनली वेन इट इज इसेन्शियल.
म्हणजे मी मगाशी सांगितलं की काय होऊ नये याची काळजीच पहिला घेतली गेली पाहिजे आणि जर अत्यंत गरज असेल तरच ड्रग लॅक्टेटिंग वुमननं घ्यायचे आहेत, कारण वुमनला त्याचा एवढा त्रास होणार नाही आहे, पण त्यामुळं सकलिंग इन्फंट जो आहे, जे तो दूध पीत आहे, त्या लहान बाळाला मात्र काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो. लक्षात येतंय? So that is the most again very important route of elimination, कारण it is dangerous in case of suckling infant. Okay, so that is about the excretion. समरी बघा, आज आपण काय डिस्कस केलं. वी हॅव डिस्कस्ड एक्सक्रीशन ऑफ ड्रग. तर एलिमिनेशन और रिमूवल ऑफ ड्रग आउट ऑफ आवर बॉडी from the excretory organs is called as excretion. Okay, and then we had discussed various routes of excretion of drug in detail. तर पहिला रूट आपण बघितला युरिन, दुसरा बघितला फिसेस, तिसरा बघितला एक्झाल्ड एअर, चौथा आपण बघितला सलायवा अँड स्वेट आणि पाचवा आपण बघितला मिल्क. ओके, तर हे रूट आणि त्या रूटनं एलिमिनेट केले जाणारे ड्रग्ज यांचे एक्झाम्पल सुद्धा महत्त्वाचे असतात, बऱ्याच वेळेला विचारली जाऊ शकतात. ओके, तर थँक्यू फॉर लिसनिंग मी केअरफुली.